आणि दुसरं एक तुम्हाला गंमत सांगतो. सातारकर महाराजांची फळाची परंपरा आळंदीला नरसिंहसरती स्वामी महाराजांच्या मठामध्ये दादा महाराजांना जो दृष्टांत झाला, तो मठामध्ये महाराजांच्या संजीवन समाधीच्या मागे जो औदुंबराचा वृक्ष आहे तिथे खाली पारायण करत असताना माऊलींचा दृष्टांत झाला. आणि त्या माझे पणजोबा त्यावेळेस होते. माझ्या पणजोबांनी ती जागा घेण्यासाठी पुढे स्थापनेसाठी मदत केली. आणि ती पिढ्यानपिढ्यांची एक जिव्हाळा तो होता. आणि महाराजांनी बोललेलं एक वाक्य माझ्या मनात कायमचं घर करून गेलं. माझे वडील ज्ञानेश्वर महाराज संस्थांमध्ये व्यवस्थापक होते. तर महाराजांचा एक कार्यक्रम होता मंदिरामध्ये. आमचे मित्र पुरुषोत्तम महाराज पाटील आणि आम्ही कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळेस बाबा महाराज माझ्या वडिलांना म्हणाले होते की गांधीबुवा म्हटले तुमचा आणि आमचा परिचय आहे, कारण तुम्ही संस्थांमध्ये इथं नोकरी करता, आपला परिचय आहे, पण पुढच्या पिढीचा आणि आमचा जिव्हाळा आहे. तर हे प्रेम मिळालं. अजून एक प्रसंग सांगणार आहे. आपण आधी अभंग ऐकूया. एक मला या ठिकाणी नमूद करायचं आहे, सोनी टीव्हीचे खास आभार मानायचे की हा एक रियालिटी शो आहे. हे करत असताना सुद्धा हे जे कीर्तनकार आहेत सगळे येणारे या व्यासपीठावरती, त्यांना महत्त्वाचे काही नियम त्यांनी घालून दिले. त्यातला एक महत्त्वाचा नियम म्हणजे चित्रपटाच्या चालींवरती अभंग गायचे नाही. मीटरमध्ये बसतात म्हणून काही गातात तो लोक, कारण मुळात संतांनी टाइमपास म्हणून केलेल्या कविता नाही आहेत. भक्तीच्या एका विशिष्ट अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर संतांच्या प्रज्ञेमधून प्रकटलेले काव्य म्हणजे अभंग आहेत. आणि त्या अभंगातला भाव व्यक्त करणारी चाल नसेल तर मग काय उपयोग आहे. आणि वारकरी संप्रदाय आमचा त्या बाबतीत प्रचंड श्रीमंत आहे. शेकडो वर्ष जुन्या चाली आहेत, कोणी लावल्या काय माहीत नाही. बरं, त्याची कुठल्याही प्रकारची रॉयल्टी कोणी मागत नाही. आज आम्ही एक गाणं गायलं, एक लिहिलं, काय केलं लगेच आम्हाला रॉयल्टी मिळते. मी कायम सांगत असतो, मग संतांना काय दिलं आपण, समाजाने देता येईल तेवढा त्रास दिला. मग संतांना जर खरं रॉयल्टी द्यायची म्हटली तर काय देता येईल. त्यांनी जो दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गाप्रती आपली लॉयल्टी हीच त्यांना रॉयल्टी असेल. आणि ती आपण जपण्याचा प्रयत्न करूया. एक सगळे संप्रदायातली मंडळी आहेत आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी एक वैशिष्ट्य सांगतो वारकरी संगीताचा. आमच्या अभंग गात असताना आपण जेव्हा हा सुंदर ते ध्यानभंग लता दिदींच्याकडून ऐकतो त्यावेळेस पहिलं चरणच त्याचं ध्रुपद असतं. सुंदर ते ध्यान उभे विटेरी हेच ध्रुपद असतं. किंवा इतर कोणी कंपोज जेव्हा करतो तेव्हा. पण संप्रदायामध्ये पद्धत अशी आहे, काही अपवाद वगळले तर अभंगाचं दुसरं चरण हे ध्रुपद असतं. आणि अजून एक वैशिष्ट्य वारकरी संगीताचं असं आहे की नाममुद्रेच्या चरणाची चाल बदलली जाते. आणि ही जी चाल मी गातोय ती शेकडो वर्ष जुनी झाली. त्यात तुम्हाला आधीच्या चालीमध्ये पण प्रत्यय आला, याच्यात पण प्रत्यय येईल. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. करकटावरी ठेवूनिया,
तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौतुभमणी विराजित कंठी कौतुभमणी विराजित कंठी कौतुभमणी विराजित कंठी कौतुभमणी विराजित हारंगळा आसे पीतांबर कासे पीतांबर हारंगळा आसे पीतांबर प्रतिहार गळा काटे पीतांबर तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे कामने माझे कामने माझे ती सर्व सुख कामने माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे संप्रदायाच्या रीतीप्रमाणे विठोबा रुक्माई भजन सगळ्यांनी करायचंय. हा जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रखुमाई